शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या प्रशांत कोरटकरचे आलिशान कारनामे आता समोर आले। कोरटकर वापरत असलेल्या रोल्स रॉयस कारचं गूढ साम टीव्हीनं उलगडलं। मात्र ही कार कोणाची आहे बघूया। रोल्स रॉयस मर्सिडीज कोरटकरचे कारनामे। कोरटकरकडे रोल्स रॉयस कुणाची? रोल्स रॉयसचं गूढ उलगडलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला गजाआड केलंय। मात्र त्याच्या आलिशान जीवनाचे कारनामे समोर आले। शिवद्रोही प्रशांत कोरटकर वापरत असलेल्या रोल्स रॉयस कारचं अखेर गूढ उलगडलंय। कोरटकरकडे असलेली कार 4700 कोटींची फसवणूक करणाऱ्या महेश मोतेवारची आहे। 2015 मध्ये गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी मोतेवारला अटक झाली। मोतेवारची 7 ते 8 कोटींच्या रोल्स रॉयसचा लिलाव झालाच नाही। रोल्स रॉयस विकता येणार नसल्याची सीबीआय सीआयडीची नोटीस होती। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संबंधातून नोटीस मागे घेत गाडीची 2 कोटींना खरेदी करण्यात आली। पुण्यातील रेंज हिल परिसरात गाडी चालवतानाचा कोरटकरनं व्हिडिओ काढला। रोल्स रॉयस सापडत नसल्याचा सीआयडी अधिकाऱ्यांनी दावा केला। सीआयडीला सापडत नसलेली WB02AB123 ही रोल्स रॉयस कार पिंपरीतील तुषार कलाटेंची असल्याचं समोर आलंय। तुषार कलाटे पिंपरी चिंचवडच्या ताथवडे गावचे रहिवासी आहेत। कलाटे पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक आहेत। तुषार कलाटेंचे वडील आत्माराम कलाटे पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष होते। 2019 मध्ये भोर मुळशी मतदारसंघातून त्यांनी अपक्ष निवडणूकही लढवली। तुषार कलाटे हे हेलिकॉप्टर खरेदीमुळे चर्चेत आले होते। मात्र रोल्स रॉयस कारमुळे होणारे आरोप कलाटेनं फेटाळून लावले। गाडी आपल्याच मालकीची आहे। ती आपण BMW फायनान्स कडनं 2017ला गाडी घेतलेली आहे। सीआयडीच्या इन्क्वायरीत त्याला सगळे डॉक्युमेंट वगैरे आपण सगळं सबमिट केलेलं आहे। त्याच्यामध्ये काही बेकायदेशीर नाही, सगळं कायदेशीर केलेलं आहे। कोरटकरनी फक्त एक कॉमन मित्राबरोबर तो माझ्या तिथं आला होता आणि एक चक्कर मला द्या, मला मी फोटो एक काढू का, पत्रकार असल्यामुळे मी म्हटलं काढ, काय आम्हाला अडचण नाही। आणि ते 3-4 महिन्यापूर्वी हा प्रकार सगळा घडलेला आहे आणि तो आता माझी बदनामीचा आता प्रयत्न चालू आहे सगळा। त्याच्याशी माझा काही कोरटकरशी काही लांब संबंध नाही, त्याच्यानंतर काही कॉन्टॅक्ट नाही आमचा। दुसरीकडे प्रशांत कोरटकरनं फरार होण्याआधी वापरलेली SUV कार कोल्हापूर पोलिसांनी जप्त केली आहे। तर ही कार धीरज चौधरींची असल्याचं उघडकीस आलंय। मात्र ही कार मित्र प्रशिक पडवेकरनं नेल्याचा दावा चौधरींनी केलाय। प्रशांत कोरटकर को मैं पहचानता नहीं हूँ। मेरा दोस्त प्रशिक पडवेकर है, जो मेरा 8 से 10 साल पुराना मित्र है। वो चंद्रपुर में आने के बाद बोला है मुझे कि मेरी गाड़ी खराब हो गई है, तो भैया मुझे आपकी गाड़ी मिल सकती है क्या? तो मैंने कैजुअली उनको अपनी गाड़ी दे दिया हूँ। दूसरी बात ये आ रही है कि चंद्रपुर में मैंने प्रशांत कोरटकर को रूम बुक करके दिया हूँ, तो मैंने इस तरह से किसी भी तरह का काम नहीं किया हूँ। प्रशांत कोरटकर को मैंने रूम बुक नहीं किया। शिवद्रोही कोरटकर तुरुंगात असल्यानं चौकशीत त्याचे आणखी किती कारनामे समोर येणार आणि पोलीस चौकशीनंतर कोरटकरचा पाय आणखी खोलात जाणार का याकडेच लक्ष लागलंय। गोपाळ मोटघरेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही पुणे। आणि आज कोरटकर सोलापूरकर सह छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांची यादी ही खरं तर मोठी आहे। त्यामुळे संतापलेल्या उदयनराजेंनी सरकारला घरचा आहेर दिलाय। उदयनराजे नेमकं काय म्हणाले पाहूया। सरकार बोळ्यानं दूध पितं का? उदयनराजेंचा सरकारला घरचा आहेर। सरकारला जाग कधी येणार? छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधानं केली जातात। त्या विरोधात कायदा करण्याची मागणी करत भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी सरकार बोळ्यानं दूध पितं का असा सवाल करत सरकारला घरचा आहेर दिलाय आणि त्यानंतर विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं। विजय वडेट्टीवारांनी उदयनराजेंच्या वक्तव्याचा संदर्भ देत सरकारवर हल्लाबोल केला। अहो मला एक सांगा, हा जर मुद्दा, हा जर कायदा जर बनवला तर हा पशा
कोरटकर, रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ ज्यांना समाजात काही किंमत नाही असे लोक धाडस तरी करतील का? नाही, पण त्यांनी ऐकलं पाहिजे. ऐकणं म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना. एका सांगण्यासारख्या बोळ्याने दूध पितं का ते सगळे लोक? आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का? उदयनराजे त्यांच्या डोक्यात एकदा राग आला की तो कशा पद्धतीनं काढतील. खरं बोलतात. जर महापुरुषांचा अवमान करण्याची यादी काढली कोश्यारीपासून तर राज्यामध्ये किती लोकांवर कारवाई झाली, कुणावर कारवाई झाली. आणि म्हणून महापुरुषाचा अवमान करणाऱ्यांना सरकार पाठीशीच घालते आहे असं चित्र महाराष्ट्रात आहे. त्यामुळे उदयनराजे बोलले ते खरं बोलले. हे असं असलं तरी प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यावर उदयनराजेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देत उदयनराजेंचा संताप योग्य असल्याचं म्हटलंय. छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत आणि आम्ही छत्रपती शिवरायांचा मान सन्मान स्वाभिमान राहावा याकरता जे लागेल ते करेल. खरं म्हणजे उदयन महाराजांना निश्चित प्रश्न विचारण्याची अधिकार आहे आणि मला देखील ते भेटले आहेत. त्यांची अपेक्षा एवढीच आहे की अशा प्रकारे जे करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे. ते आम्ही निश्चितपणे करू आणि त्यासोबत छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांच्यावरही तेवढंच कडक शासन झालं पाहिजे. भाजपचेच खासदार असलेल्या उदयनराजेंनी महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करण्यासाठी खडे बोल सुनावले. त्यामुळे आत्ता तरी सरकारचे डोळे उघडणार का आणि महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सरकार कधी कायदा करणार याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर दुसरीकडे रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा या संभाजीराजेंच्या मागणीला आता खासदार उदयनराजेंनी समर्थन दिलंय. वाघ्या कोण? एकच वाघ होऊन गेले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असं उदयनराजे म्हणतायत. उदयनराजे छत्रपतींनी संभाजीराजेंच्या मागणीला समर्थन दिल्याचं पाहायला मिळतंय. वाघ्या समाधी विरोधात दोन्ही राजेंची भूमिका एकच असल्याचं पाहायला मिळालंय. संदर्भ नाहीये की तिथं वाघ्या कुत्र्यांनी शिवाजी महाराजांना जे अग्नी दिली तर त्यांनी उडी मारली. एक ही महाराष्ट्रातल्या इतिहासकाराने मग ते डाव्या विचाराचे असतील, उजव्या विचाराचे असतील किंवा सेंटर विचाराचे इतिहासकार असतील, एकही इतिहासकारांनी सांगितलं नाही की आपल्याकडे वाघ्या कुत्र्याचे एव्हिडन्स आहेत. ते वाघ्या कोण वाघ्या? एकच वाघ होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. कुठला वाघ्या? ते वाघ्या कोण वाघ्या? एकच वाघ होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. कुठला वाघ्या? आणि आता लाडक्या बहिणीला अवघे 500 रुपयेच मिळणार असल्याची बातमी. ज्या महिला लाभार्थी इतर योजनांचा लाभ घेतात त्यांना आता 1500 ऐवजी अवघे 500 रुपयेच मिळणार आहेत. यात कोणत्या योजनांच्या लाभार्थ्यांचा समावेश आहे पाहूया. लाडकीला 500 रुपये? महिला लाभार्थींची संख्या घटणार? शेतकरी सन्मानचा लाडकीला धक्का? राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला लाभार्थी शेतकरी सन्मान निधी योजनांचाही लाभ घेतात त्यांना आता दरमहा 1,500 रुपयांऐवजी अवघे 500 रुपयेच मिळणार आहेत. त्यामुळे शेतकरी सन्मान निधीचा धक्का लाडक्या बहिणींना बसण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून 6,000, राज्याच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून 6,000, एकूण 12,000 रुपये दरवर्षी शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात. राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर योजनेत सुसूत्रता आणण्याचे संकेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले होते. तर त्यानंतर नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थी असलेल्या 20 लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात येण्याची चर्चा रंगली. मात्र अखेर राज्य सरकारनं त्यावरही तोडगा काढत लाडक्या बहिणींचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेतील फरकाचा आधार घेत महिला शेतकऱ्यांना 1,500 ऐवजी 500 रुपयेच देण्याच्या हालचाली सुरू केल्या. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सरकार लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचं म्हटलंय. लाडकी बहीण योजना ही आम्ही 1500 रुपयांनी सुरू केली आणि सरकारची ताकद लाडक्या बहिणींनी वाढवली. सरकारला ताकद दिली, बळ दिलं, आर्थिक ताकद वाढली तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील हे आमचं आश्वासन आहे. महायुती सरकारच्या विजयात सर्वात मोठा वाटा शेतकरी लाडक्या बहिणींचा होता. मात्र आता शेतकरी लाडक्या बहिणींच्या लाभावरच सरकार कुऱ्हाड चालवणार असेल तर त्याचा फटका आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पुढ्यात पुढच्या बातमीकडे. शेतकऱ्यांना यंदा कर्जमाफी मिळणार नसल्याचंच आता स्पष्ट झालंय. कारण अजित पवारांनी कर्जमाफीबाबत विधान केलं. यंदा कर्जमाफी शक्य नसल्याचं दादांनी स्पष्टपणे सांगितलंय. त्याला फडणवीसांनीही दुजोरा दिलाय. मी सभागृहात रिप्लाय देताना पण सांगितलं सगळी सोंग करताय का, पैशाचा सोंग नाही करताय. इथं बसणाऱ्यांना किती लोकांना वाटत नाही की माझं आता आहे त्याच्यापेक्षा माझं जास्त असावं, पण का नाही तर आपली आर्थिक परिस्थिती नाही. म्हणून परिस्थिती दुरुस्त आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ. आता तशा प्रकारची परिस्थिती नाही. त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या कर्जाचे पैसे भरा. अजितदादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे. अजितदादांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही. आम्ही जे बोललोय, जे आश्वासन दिलेलं आहे, जो जाहीरनामा आमचा प्रसिद्ध झालेला आहे, या जाहीरनाम्यातला प्रत्येक आश्वासन आम्ही पार पाडू. त्याच्यामध्ये बिलकुल आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही. तर यावरच आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आमदार जितेंद्र आव्हाडांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली आहे. क्या हुआ तेरा वादा असं आव्हाड विचारताय. शेतकऱ्यांची इतकी दयनीय अवस्था करून ठेवली. कुठून भरतील कर्ज आणि कुठून आणणार पैसा? तुम्हीच आश्वासनं दिली. शेतकऱ्यांची कर्ज माफ करणार म्हणून शेवटी जनता म्हणतीये, दादा क्या हुआ तेरा वादा, वो कसम वो इरादा. आणि आता बातमी तुम्हाला सावध करणारी अत्यंत महत्त्वाची बातमी. तुम्ही कूलर वापरत असाल तर सावध व्हा. कारण एका कुटुंबात मध्यरात्री सगळे गाढ झोपेत असताना कूलरचा स्फोट झालाय. होय, आणि काही काळाच्या आत अख्ख्या घरात आग पसरली. आगीचे लोळ खिडकीतूनही दिसू लागले. इतकी भयंकर आग लागली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराचं नुकसान प्रचंड झालंय. धक्कादायक घटना सांगलीच्या वर्धमान प्लाझा अपार्टमेंटमध्ये घडली आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर कूलर असेल आणि तुम्ही रोज रात्री लावत असाल तर सतर्क राहा, सावध राहा. कंटिन्यू जास्त वेळ कूलर चालू ठेवल्यामुळे मोटर गरम होऊन प्रॉब्लेम होऊ शकते किंवा वायर हीट होऊ शकते. त्यामुळे ते जळू शकते. एकदा चेक करायचं बाबा वायर गरम झाले काय किंवा बाबा स्पीड कमी झाल्या मोटरची, तर त्यामुळे पण कळू शकते की बाबा मोटर गरम झाल्या. थोडा वेळ बंद ठेवायचं. क्लीन करायचं. क्लीन नाही केलं त्यामध्ये माती वगैरे बसू शकते, त्यामुळे पण ते होऊ शकते. आपलं MCB बंद करून टाकायचं, त्यामुळे ते काय होणार नाही. कूलर वापरताना आता काय काळजी घ्यायची चला पाहूया. विद्युत सुरक्षेची खबरदारी घ्या. नेहमी 3 पिन प्लगचाच वापर करा. पाणी भरण्यापूर्वी कूलरचा वीज पुरवठा बंद करा. कनेक्शन, वायरिंग, अर्थिंग इलेक्ट्रिशियन कडून तपासून घ्या. आतील वायर पाण्यात बुडणार नाही याची काळजी घ्या. लहानग्यांना कूलर पासून सुरक्षित अंतरावर ठेवा.